नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या कार्यक्रमात स्मार्ट स्क्रीनवरील प्रेरणा। आज आपल्या सोबत आहेत एक उत्कृष्ट लोकप्रिय इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर ज्यांनी आपल्या क्रिएटिव्ह आणि रिअल कंटेंटमुळे तरुणांच्या मनात स्थान मिळवलेले आहे। चला तर मग स्वागत करूया सायली हिचं। नमस्कार। सर्वात आधी आमच्या प्रेक्षकांना सांगाल की तुमचा इंस्टाग्राम प्रवास नेमका कधी आणि कसा सुरू झाला? सर्वात पहिलेपासून मला तर ऍक्टिंग या फील्ड मध्ये खूप रुची होती। मला लहानपणीपासून असे व्हिडिओज काढायला आवडायचे। मी टिकटॉक व्हिडिओज सुद्धा बनवायचे। तर हा प्रवास माझा एक दीड वर्ष आधीपासून सुरू झाला। ओके, खूप छान। तर यासोबतच मला हे पण विचारायला आवडेल की सोशल मीडियावर काम करताना तुम्हाला कुठले प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात किंवा तुम्हाला कुठले असे आव्हानं वाटतात की ते थोडंसं तुम्हाला मग त्यामध्ये हे होईल? आता जास्त आपण एखाद्या व्हिडिओ मागे मेहनत घेतो आणि तिला रीच नाही मिळाली तर थोडंसं आपलं मन थोडं नाराज होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडीशी ट्रोलिंग। लोक छोट्या छोट्या गोष्टींवर जज फार करतात सोशल मीडियावर, तर ते थोडंसं प्रॉब्लेम वाटतं। ट्रोलिंग वगैरे तुम्हाला होतं ट्रोलिंग? हो, थोडी फार प्रमाणात कॉमेंट्स मध्ये। पण त्याला तुम्ही कसं हँडल करता की पॉझिटिव्ह वेने घेता, निगेटिव्ह वेने घेता, कसं करता? कधी कधी ती कॉमेंट थोडी जास्तच हे वाटल्यावर मी ती डिलीट करते किंवा इग्नोर करते। आजच्या तरुणाईवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव आहे। तुम्हाला काय वाटतं की एका इन्फ्लुएन्सर म्हणून तुमची काय जबाबदारी असली पाहिजे तुमची या युथ साठी? इन्फ्लुएन्सर हे खूप म्हणजे त्यांनी जबाबदार राहिलं पाहिजे की आपण कोणत्या रील्स पोस्ट करतोय, कशाबद्दल पोस्ट करतोय। कारण आपण जे पोस्ट करतो ते खूप लोक बघतात, एक जण बघत नाही, म्हणून ते र्युमर्स पण तयार होऊ शकतात, त्याच्याबद्दल फेक न्यूज पण बनू शकतील। त्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे की आपण काय पोस्ट करतोय, आपण काय रील टाकतोय। अतिशय सुंदर। तर तुमच्या फॉलोअर्ससाठी तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? तुम्ही असंच प्रेम मला दिलंय, ते असंच पुढेही देत राहा आणि जे सपोर्ट करताय ते सपोर्ट सुद्धा राहू द्या। आणि हे सांगेल की हे कट करूया। चला तर ठीक आहे, आता आपण थोडंसं हलकं फुलकं करूया की एक आपण छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया। तर ज्यामध्ये मी एखादा क्वेश्चन विचारेल आणि तुम्ही इन्स्टंट लगेच उत्तर द्या, ठीक आहे? तर पहिला प्रश्न असा असेल की पहिला इन्स्टा पोस्ट कोणती होती तुमची? एक साधारण गाण्यावरतीच मी व्हिडिओ काढलेला होता, तीच होती। आणि सर्वात जास्त व्ह्यूज आलेली रील कुठली आहे? एक आंबेडकरांच्या गाण्यावर मी रील बनवली होती, तिला सगळ्यात जास्त व्ह्यूज आले। अच्छा, आणि तुमचा इंस्टाग्राम वरचा फेवरेट इन्फ्लुएन्सर कोण आहे? मला आपला पुण्याचा डॅनी पंडित आवडतो आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरचे मला बेरोजगार इंजिनियर यांच्या रील सुद्धा आवडतात। एक गोष्ट जी लोकांना तुमच्याबद्दल माहिती नाही आजपर्यंत, लाईक तुमच्या फॉलोअर्सला पण आणि तुमच्या फ्रेंड्सला पण। ऍक्च्युली मी ना ऑनलाईन खूप अशी हे दिसते एक्स्ट्रोवर्ट, बट मी खूप जास्त इंट्रोवर्ट आहे। जर इन्स्टा नसतं तर तुम्ही काय केलं असतं? काहीतरी नवीन काय केलं असतं? इन्स्टा नसतं तर मला ब्लॉग लिहायला पण आवडतात, मला बुक रिडिंग पण आवडती आणि एसे वगैरे लिहायला पण मला आवडतात। तर मी सायली, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तुझ्या गोष्टी नवीन सांगितल्या त्या नक्कीच तुझ्या फॉलोअर्सला, युथला त्या कामा येतील आणि असंच नेहमी आपण बोलत राहू। परत एकदा भेटूया। तर इथे आल्याबद्दल तुझं मनापासून धन्यवाद। तुमचे धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल, आणि असंच प्रेम देत राहा, सपोर्ट करत राहा। थँक्यू।